आणि सलामी दिली जाते। या मैदान मध्ये नंबर 2 ची कुस्ती आखाड्यात चालू होते। माऊली कोकाटे विरुद्ध हर्षवर्धन सदगे। कुस्ती चालू झाली। नंबर 2 ची कुस्ती या मैदान मध्ये चालू झाली। कुस्ती समालोचक सन्माननीय बापूसाहेब काळे यांच्या ठिकाणी सन्मान होतो। भाऊसाहेब काळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। हर्षवर्धन सदगीर हा नाशिक जिल्ह्याचा पैलवान आहे। तसं तो मूळचा नगर जिल्ह्यातला कोंबाणे नावाचं गाव आहे, पण नाशिक जिल्ह्याकडून महाराष्ट्र केसरीला प्रतिनिधित्व करणारा 2019 चा महाराष्ट्र केसरी आहे। या महाराष्ट्राचा 45वा महाराष्ट्र केसरी आहे। आणि माऊली कोकाटे, एक मिनिट फक्त, माऊली कोकाटे हा पुणे जिल्ह्याचा पैलवान आहे। इंदापूर तालुक्याचा सराटीचा हनुमान आखाड्याला सराव करतो। बापू कोकाटे त्रिमूर्ती केसरी मानकरी त्यांचा पुतणे तर हर्षवर्धन सदगीर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुला काकासाहेब पवार गोविंद त्या पवार यांचा पट्टा आहे। आणि पटावर लागण्याचा प्रयत्न होता हर्षवर्धन सदगीरचा। लहान मुलं मागे सरकून बसा। 250 किलोच्या पुढे वजन आहे दोघांचं। तगडी कुस्ती जबरदस्त मैदान खरी परिस्थिती आणि कुस्ती तशी नसते। ते डोंगराच्या खेळात कसं केलं जातं, कुस्तीत नाही तसं चालत। पण मनोरंजनाची कुस्ती म्हटलं जातं। महाराष्ट्राची कुस्ती टिकवायची असेल तर ही काळाची गरज आहे। आणि माऊली आक्रमण झालेला आहे। कब्जा घेण्याचा प्रयत्न माऊली कोकाटे करतोय, पण एक अनुभव सिद्ध पैलवान आहे। चालू वर्षी फायनल पर्यंत धडक मारलेला हा हर्षवर्धन सदगीर। हर्षवर्धन सदगीर विरुद्ध पैलवान शिवराज राक्षे असे धाराशिवला झालेल्या अधिवेशन मध्ये फायनलला कुस्ती आली होती। आणि परवाच दिवशी पैलवान शिवराज राक्षे पैलवानला क्रीडा अधिकारीची पोस्ट दिली पुणे महानगरपालिकेच्या वतीने। टाळ्या करा जरा सर्वांनी। अशी कुस्ती चालू आहे। कब्जा घेतलेला आहे। तांबड्या मातीतला रांगडा खेळ म्हणून कुस्तीकडे पाहिलं जातं। पण या महाराष्ट्राचे 4 सुपुत्र डीवायएसपी, एक जिल्हा क्रीडाधिकारी झाला केवळ कष्टाच्या जोरावर। जुना काळ बघितला गायकवाड साहेब, तर जुन्या काळात घरात पैलवान सांभाळलं, घराण्याची प्रतिष्ठा, गावचं वैभव, तालुक्याचं भूषण म्हणून पैलवान सांभाळला जात होता। अलीकडच्या काळात करिअरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर काय वावगं ठरणार नाही। अरे हो कराटाळ्या, पुरुषार्थ आणि मर्दुमकी जपणारा आणि जोपासणारा खेळ कुस्ती। महाराष्ट्राची कुस्ती हजारो वर्षापासून चालत आलेली कुस्ती, देवाधिकाने जगवलेली कुस्ती। बदलत्या काळानुसार कुस्तीत बदल झाला। ग्रेको रोमन, फ्रीस्टाईल, जुडो कुस्ती, माती मॅटवरची कुस्ती, मातीतली कुस्ती। पण कुस्ती कुठली असू द्या, दमखास तोच। दमाखासाशिवाय कुस्ती नाही। त्यासाठी अखंड साधना असावी लागते, खडतर तपश्चर्या करावी लागते। आवश्यक होत असतं। नंबर 1 चे पैलवान सिकंदर, चला मैदानावरती या। पहलवान उमेश मोतोरा, चलिए पहलवान जी आप मैदान पे आए। जबरदस्त मैदान, 2 पैलवान लढाई लागलेले आहेत। कुस्ती चालू झाल्याबरोबर पैलवान लागण्यावर डोळे येतात, पण फक्त आणि फक्त समोरचाच तेवढा दिसत असतोय। आणि माऊली
विरुद्ध हर्षवर्धन अशी कुस्ती चालू आहे. हो 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 मुलांना मगाशी सांगितलं हे काय पहिल्यावर वडापाव खात नाही तुम्ही पलीकडे चला. या ठिकाणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आत्माराम दादा भोईर दादांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. चला सिकंदर पैलवान आखाड्यात या. सिकंदर शेख आत या ताबडतोब. आणि माऊली आक्रमक झालेला आहे. माऊलीने कब्जा घेतलेला आहे. पंच तिथं सतर्क आहेत. घुटना डावाची पकड आणि दरम्यान कुस्ती कडेवरती आलेले पंच निर्णय घेत आहे. नंबर 1 ची कुस्ती लागणार आहे. मनोहर शेख दाभाडे. खरोखर मनोहर शेख जरा उठून मला हो. मनोहर शेख जरा त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या करा. नंबर 1 ची कुस्ती 5 लाख रुपये इनामाची पुरस्कृत केलेली आहे. कुस्तीवर खर्च करणारी मंडळी. मगाशी सांगितलं पैलवान कुस्ती करा. हर्षद आणि माऊली कुस्ती करा. दोन्ही पैलवान अतिशय अनुभवी आहे. दोन्ही पैलवान मेहनती आहे. ही अनेक बार कुस्ती झालेली आहे. दोघांना एकमेकांच्या नावामध्ये खासियत माहित आहे. सोशल मीडियाचं युग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राची कुस्ती 7 समुद्राच्या पलीकडे गेलेली आहे. विनायक शेठ मक्की खरोखर आपण 2013 ला अमित भाऊ बरोबर फार मोठा संकल्प केला आणि आज 11 वर्ष झाली. कोरोनाच्या काळात 1 वर्ष मैदान झालं नाही. 11 वर्ष झालं ही परंपरा ही संस्कृती जपण्याचं जोपासण्याचं काम केलेलं आहे. आज महाराष्ट्राचे कितीतरी पैलवान आपल्यामध्ये नाही पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. सचिन ओझरकर यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद सचिन भाऊ ओझरकर. कुस्ती करा पैलवान. सिकंदर शेख चला. उमेश मथुरा पैलवानी चले. मैदान खचाखच भरलेला आहे. हजारोंची गर्दी. दुसरा कार्यक्रम असता 10 सेकंदात काही घडू शकतं आणि टायमिंग चालू. काखेत हात घातलेला आहे माऊलीने आणि शबास. हो टायमिंग संपलेला आहे. पंच जो निर्णय घेतील तो मान्य करा. चालू कुस्तीसाठी संतोष भाऊ कदम. सर एक मिनिट आणि कुस्ती बरोबरी सुटली.